सरकार मायबाप पांडुरंगा आता कठीण झालं, सांगा जगायचं कसं? बुलढाण्याच्या राहेरी येथील शेतकऱ्याने मांडले भीषण वास्तव. शेतकऱ्याचा आक्रोश करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती झाला व्हायरल. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी परिसरात काल पुन्हा एकदा ढगफुटी सदृश पावसाने हजेरी लावत कहर केला. या भागातील अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबीन, कापूस यांसह प्रमुख खरीप पिके पाण्याखाली गेली असून अनेक शेतांमध्ये डोक्याएवढे पाणी साचले आहे. हिरव्या स्वप्नांचा चुराडा झालेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतात उभे राहून हंबरडा फोडला. आर्र, सरकार मायबाप पांडुरंगा आता कठीण झालं, सोयाबीन पाण्यात गेलं, आम्ही कसं जगायचं, आत्महत्या करू का, असे हताश शब्द उच्चारत राहेरीचे शेतकरी समाधान गवई यांनी आपली व्यथा मांडली. सध्या आसमानी संकटांची मालिका सुरू आहे. पावसाचे संकट कायमच आहे, त्यामुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. राहेरी येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान गवई यांनी शेतातच डोक्याएवढे पाणी साचलेल्या परिस्थितीत सोयाबीन शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही कसं जगावं, आत्महत्या करू का, असे ओरडून शेतकऱ्याने भीषण वास्तव मांडले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. काय करा, पहिलं खाल्लं उन्हीनं, आता खाल्लं पाण्यानं. पहिलं खाल्लं उन्हीनं, आता खाल्लं पाण्यानं. आता काय करा. अरे कठीण झालं दादा, कठीण झालं. सरकार मायबाप आजी 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 अरे देवा, अरे 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 काय करा बाबा. आता हा गोळी खायची, आज गोळी नाही खाल्ली. काय करा देवा. अरे आजी 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 बाप्पो, आजी 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 हे असेल तर ती असेल. गेली कामातून गेली, कामातून गेली बाप्पो. अरे 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 तडेगाव शिवार है, अजून त्याला दिले आला का, कोण देव साहेब नाही आला रे बाप्पा. अरे कराव कस. अरे बीपीच्या गोळ्या खातो का मरून जा.